तुमच्या ओव्हरऑल आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये हे जे सगळे स्थित्यंतर आणि ही सगळी पाहिली तर त्याच्यातला प्रोग्रेस रिपोर्ट असा दिसतो प्रॉपर वर जाताना. पुढच्या 5 वर्षात आम्ही देवेंद्र फडणवीसांमुळे तुम्ही स्वतः म्हणून तुमचं प्रोजेक्शन कसं पाहता? मला असं वाटतं की आत्ता तरी ही जी टर्म आहे ही मला फार ट्रान्सफॉर्मेटिव्ह करायची आहे. बघा, रोजचे प्रश्न राहणार आहेत. कधी दुष्काळ असतो, कधी अतिवृष्टी असते. ते ठीक आहे, त्याला सामोरं जावं लागतं, कारण शेवटी आपला महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी हे आपल्याला दूर कराव्याच लागतात. पण या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला ट्रान्सफॉर्मेटिव्ह काय करता येईल, शाश्वत काय करता येईल, याच्याकडे मला अधिक लक्ष द्यायचं आहे. आपलं जे सरकार आहे हे इन्स्टिट्यूशन म्हणून कसं बिल्ड करता येईल. माणूस येतो, माणूस जातो, पद्धती बदलत जातात. असं न करता गव्हर्नमेंट ॲज अ इन्स्टिट्यूशन आपल्याला कसं बिल्ड करता येईल हा मला प्रयत्न करायचा आहे. फायनान्शियल सस्टेनेबिलिटी कशी आणता येईल याचा मला विचार करायचा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्री यामध्ये आपण एक ऑटो पायलट मोडवर कसे जाऊ या संदर्भातलं माझं प्लॅनिंग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता एक अनुभवी अशा प्रकारचा मुख्यमंत्री म्हणून मी या पदावर बसलेलो आहे. प्रशासन आतून बाहेरून बघितलेलं आहे. अडचणी काय येतात त्याची कल्पना आहे. या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला कसा देता येईल याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे 2029 पर्यंत जो काही कालावधी मला दिलेला आहे पूर्ण क्षमतेनं त्या ठिकाणी काम करायचं हा माझा प्रयत्न आहे. 29 नंतर पक्ष ठरवेल ती जबाबदारी घेईन.